आझाद मैदानाला पण सरांचं मी या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राच्या आणि आपल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या तर्फे स्वागत करतो आणि आमचे छोटे गिफ्ट मॅडमला विनंती करतो की सरांना केव्हीकेच्या वतीनं गिफ्ट द्या आणि ते सर तुम्ही पण या असो काहीतरी आपण ते अजून एक पाकिट आहे यांना आणि अजून एक पाकिट असेल फोटो घे फोटो सर मी आता वेळ घेणार आम्हाला मोठ्या शिकायला मिळाल्या तुमच्यासारख्यात मी देखील आहे आणि मागील या व्यवसायामध्ये एक मला वाटतं की 10 वर्षापासून मी कार्यरत आहे. माझी अगदी तुमच्यासारखी छोटीशी आणि आजही बघितलं माझ्या छोटीच्या घरातील सुरुवात आहे की मसाला उद्योग काय कारण तुम्ही सगळ्या महिला गृहिणी आहात कारण मसाल्यामध्ये सगळ्या सुगरणी आहात आहे का नाही. आता मी किती जर चांगला जर केला तर मला काही सुगरण म्हणणार नाही आहे का नाही. पण तरी देखील सरांनी सांगितलं की माझा छोट्या केलेला ब्रँड आहे मी त्या प्रशिक्षण तुम्ही घेतलेलं आहे निश्चितच त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी आपापले छोटे छोटे चांगले व्यवसाय सुरू करावे. राहिला प्रश्न मार्केटचा मार्केटिंग करताना आपण मार्केटमध्ये कसं प्रेझेंट करतो तुमच्याकडे कशी क्वालिटी आहे जर तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीच्या क्वालिटीवर जर काम जर केलं तर मला असं वाटतं की महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या देशामध्ये आपल्या तुमच्या मसाला उद्योगाला खूप मोठं मार्केट आहे. आज माझ्याकडं माझी अशी परिस्थिती आहे मी तुमच्यासारखाच म्हणून होतो एवढं आज तयार केल्यानंतर उद्या इतका कस्टमर कसा मिळेल पण आज माझी ही परिस्थिती आहे की ॲक्च्युली माझ्या ऑर्डर पेंडिंग आहेत मला त्या लोकांना माल प्रोव्हाइड करता येईल. तर राहिला तुमचा प्रश्न अशा पद्धतीने तुम्ही लोकांनी जर तयार केलं तर आतापर्यंत माझा अनुभव आहे महिलांच्या बचत गटामध्ये बऱ्याच ठिकाणी मी पूर्ण म्हणजे प्रशिक्षणासाठी जातो तेव्हा तुमचं महिलांचं एकच असतं की सर आम्हाला चांगलं तयार करता येतं पण विकता येत नाही आहे का नाही. हे फार चुकीचं आहे. ज्याला जे चांगलं तयार करता येतं त्याला ते चांगल्या पद्धतीने विकता आलं पाहिजे आणि विक्री करणं हा काही म्हणजे मोठा प्रश्न नाही. तर याला हा क्लस्टर हा क्लस्टर काय आहे की ज्यावेळेस 2014ला उद्योग विभागाच्या माध्यमातून ही क्लस्टर डेव्हलपमेंट नावाची कन्सेप्ट पुढे आली होती. हे काय आहे क्लस्टर म्हणजे आपल्यासारख्या एक छोट्या उद्योग समूहाला एकत्रित करून आपण काय करायचं एक मोठं त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार करायचं. तर ते इन्फ्रास्ट्रक्चर काय असेल की त्याला नाव दिलेलं आहे CFC काय आहे कॉमन फॅसिलिटी सेंटर. आता जसे की काम करताना तुम्ही घरामध्ये काम केलं तर मी 1 वर्ष 2 वर्ष काम केलं तिथे माझ्याकडे त्या ठिकाणी मशीन बाहेर दाखवतो किती मॅन्युअली सिलर मशीन आहे की नाही. आपण त्या सिलर मशीनवर 1000-1500 मध्ये काम करू शकतो बरोबर आहे. परंतु ज्यावेळेस तुमच्याकडे कालांतराने तुमचं जो मार्केट वाढणार आहे मग ज्यावेळेस तुम्हाला क्विंटलला टनाने माल तयार करायचं तर त्यावेळेस मात्र तुम्हाला मॅन्युअली काम करता येणार नाही आहे की नाही. तुमचा वेळही जाणार आहे. मग अशा ठिकाणी जर तुम्हाला लोकांना या मशीन न घेता तुमच्याकडे जेवढ्याही ऑर्डर असतील आणि तुम्हाला तुमच्या ब्रँडमध्ये जेवढी काही पॅकिंग करायची असेल तर तुम्ही लोक तुमचा माल घेऊन इथं येऊन या सेफ्टीचा फायदा घेऊ शकता. म्हणजे सर्वांसाठी आहे. म्हणजे आमच्यामध्ये 30-35 लोक आहेत या समूहाच्या माध्यमातून हे उभं केलेलं आहे. पण याच्या व्यतिरिक्त तुमच्यासारख्या महिला जर आल्या आणि तुमच्याकडे कुणाच्या तुमच्या समूहाच्या माध्यमातून कुणाचं 1 क्विंटल कुणाचं 2 क्विंटल कुणाचे 4 क्विंटल कुणाचे 5 क्विंटल असे ऑर्डर जर असेल आणि तुम्ही ते समूहाने जर सामूहिकरित्या ग्रुपमध्ये जर एखादा ब्रँड जर केला आणि तुम्हाला जर वाटलं की आम्हाला पॅकेजिंग करायची पॅकिंगसाठी 10-15 लाख रुपये खर्च करायचे नाही की नाही तर तोच पैसा तुम्ही काय करू शकता तुमच्या रॉ मटेरियलसाठी तुमच्याकडे ठेवू शकता. रॉ मटेरियल आणण्यासाठी पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये माल तुम्ही तयार करून आमच्याकडे या ठिकाणी पॅकिंग करून घेऊन जाऊ शकता. आता पॅकिंग महत्वाची आता सुंदर या ठिकाणी आवळा कॅन्डीमध्ये छान बॉक्समध्ये सुंदर पॅकिंग केली आहे की नाही. आता असेल तर आवळा कॅन्डी आपण जर एखाद्या पाऊचमध्ये जर दिली तर ते आपलं तेवढं म्हणजे मार्केटमध्ये पाहिजे त्या पद्धतीने तेवढा आपला एक प्रभाव पडत नाही आहे की नाही. आपण म्हणतो ना प्रेझेंट कसं करायचं तर तुम्हाला प्रेझेंटेशन कसं करायचं मला सगळ्यांनाच माहिती महिला आहे की नाही. आता उद्या समजा आपल्याला घरामध्ये मुलीला जर कोणी पाहुणे पाहायला यायची असेल तर आपण कसं प्रेझेंट करतो काय करतो बरं आपण काय करतो जसे आले तसे जे एका पाणी देताना सुद्धा कसं करतो आपण की थोडंसं नीट नेट आपण तयार करतो आहे का नाही. त्याच पद्धतीने आपलं हे प्रोडक्ट आहे कुणाचं आहे
हे प्रॉडक्ट आपलं आहे आणि म्हणून आपलं प्रॉडक्ट आपण त्या पद्धतीने प्रेझेंट केलं पाहिजे. जर ते चांगलं प्रेझेंट झालं तर लोकांना काय होईल, त्याच्यामध्ये आकर्षण त्या ठिकाणी वाढेल आहे का नाही. आता आपण साध्या पाऊसमध्ये करतो, तुम्ही जवळपास 2-3 वर्ष असंच केलं. आता या ठिकाणी आपल्याकडे जे समोरची मशीन दिसते ना, ती ही प्रिंटिंगची आहे. म्हणजे आपल्याला जे पाऊसमध्ये तुम्हाला जे करायचे मार्केटमध्ये आहेत, बरेच ब्रँड आहेत. 50 ग्राम, 100 ग्राम, 200 ग्राम, 10 ग्राम, 20 ग्राम, ह्या वेगवेगळ्या साईज आहेत. मग ह्या वेगवेगळ्या साईज मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, रोल प्रिंट करावं लागतील. म्हणजे तुमचं काय होईल, त्या ठिकाणी काम सोपं होईल. म्हणजे मल्टी कलर, तुमच्याकडे जेवढे कलर असतील तुमच्या डिझाईन मध्ये तेवढे डिझाईन आपल्याकडे म्हणजे सगळं ऍडव्हान्स आहे. जनरली 4-5 कलर असतात, परंतु आपण या ठिकाणी 8 कलर मध्ये तुम्हाला रोल आपल्याला प्रिंट करता येतात. फक्त तुम्हाला काय करायचे, वन टाइम तुमचा खर्च असेल की तुमचा हा सिलेंडरचा. एकदा सिलेंडर बनवले की ते तुम्हाला कंटिन्यू त्या ठिकाणी तुम्हाला ते वापरता येतात. फक्त रोल संपले की इथे यायचं, 200, 300, 400, 500 किलो जे असेल त्या पद्धतीने रोल प्रिंट करून घ्यायचे, आपला माल बनवायचा, पॅकिंग करायचं, मार्केट करायचं. अशा पद्धतीने ती आहे. प्रिंटिंग झाल्यानंतर इकडे लॅमिनेशन होते. लॅमिनेशन झाल्यानंतर काय होते, कम्प्लीट हा रोल जिथं लावलेला बघा, तर हा एक फायनल रोल आहे. आणि मग जे पॅकेजिंग मशीन आहेत आपल्याकडे आता सध्या 3 आहेत, अजून एक मशीन येते, तशी आपल्याकडे 4 प्रकारच्या मशीन आहेत. म्हणजे तुम्हाला 10 ग्रॅम पासून तर 1 किलो पर्यंत पॅकेजिंग या ठिकाणी, म्हणजे 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 200 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत, बरोबर आहे. तर ही सगळी साहित्य पॅकिंग तुम्हाला या ठिकाणी तयार करून देता येईल. आता तुमचा प्रॉडक्ट आहे, आता क्वांटिटी मध्ये आहे, तुम्ही समजा 1 किलो 2 किलो असलं तर आपण घरी मिक्स करतो, बरोबर आहे, मिक्सिंग होईल ते. पण जर तुमच्याकडे समजा 1 क्विंटल 2 क्विंटल माल जर असेल, त्याला मिक्स करता येईल का, आता मी करता येणार नाही. मग त्यासाठी आपण या ठिकाणी काय केलं, मिक्सर मध्ये. म्हणजे तुम्ही किती 2 क्विंटल 4 क्विंटल जरी माल आणल्यानंतर काय, किती जरी मसाला तुम्ही दळून घेतला किंवा कांडमध्ये कुटून जरी घेतला तरी देखील त्याला आपल्याला काय करावं लागते, मिक्स करावं लागते. आणि मिक्सिंग करण्याचा हा फार महत्त्वाचा रोल आहे. आणि मिक्सिंग झाल्यानंतर फायनल स्टेप तुमची काय, पॅकिंग आहे. आणि लक्षात, त्याच्यानंतर त्यांचा हळद असेल, ते मसाले चालायचे आपल्याकडे, म्हणजे ऑटोमॅटिक चाळणी सुद्धा आहे आपल्या प्रॉडक्टमध्ये. त्याचं आपल्याला लाईव्ह त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही अनालिसिस जर करायचं असेल तर त्यासाठी विशेष करून आपण या ठिकाणी काय केले, फूडची या ठिकाणी लॅब सुद्धा सेटअप केली. म्हणजे तुम्हाला तुमचं प्रत्येक प्रॉडक्ट तुम्ही या ठिकाणी टेस्टिंग करून घेऊ शकता. ज्यावेळेस आपल्याला तुमचं सर्टिफाईड टेस्टेड जर म्हटलं तर लोकांना वाटतं हे टेस्ट केलेलं आहे. काय केलेलं आहे, टेस्ट केलेलं आहे. म्हणजे हे वापरण्यासाठी योग्य आहे की नाही, किती योग्य आहे, किती योग्य. आपण मेडिकलमध्ये काम करतो आहे की नाही, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करताना आपण काय करतो की त्याची एमआरपी बघतो, त्याची एक्सपायरी बघतो आहे की नाही. त्या सगळ्या ज्या कंडिशन्स आपल्याला बसायला दिल्या आहेत त्या कंडिशनमध्ये आपण सगळ्या गोष्टी आपण फूडमध्ये सेक्टरमध्ये काम करताना सगळ्यांनी करावं. तिथे आपल्याकडे लॅब सुद्धा आहे, बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर समजा बाकीच्या तुमच्या अजून जर समजा इथे अजून एक मध्ये एक मशीन आहे बघा. आता आपल्याकडे दुसरा रोल तयार केला, रोल तयार झाल्यानंतर तो रोल झाला की त्याला ऑटोमॅटिक मशीन लागेल. पण तुम्ही जर म्हटलं की मला मॅन्युअली जरी काम करायचे तर तुमच्या 1,500च्या मशीनमध्ये काम होते. आणि 25-30 हजाराची एक ब्रँड सेवाची पण बाजूला आहे, तिच्यावर सुद्धा काम करता येईल. मग तुमच्याकडे 10 किलो 20 किलो 50 किलो जर असेल तुम्ही काहीच करू शकता. मग त्या पद्धतीने काय करावं लागेल, तुम्हाला रोल मध्ये करता येईल का, ते रोलनं सुद्धा तुम्हाला कटिंग सुद्धा करता येते. तर ही आपल्याकडे ही मशीनची मशीन आहे ना, तिथे रोल लावला म्हणजे तुमचं 200 ग्रॅम 300 ग्रॅम एक पीस त्या ठिकाणी तुम्हाला कट करून दिला जातो. मग ते घरी तुम्ही तसंही काम करू शकता. अशा प्रकारचं हे आपले कॉमन फॅसिलिटी सेंटर आहे. हे निर्माण करत असताना या पाठीमागे खूप मोठा स्ट्रगल आहे, खूप मोठा संघर्ष आहे. हे काही सहजासहजी नाही. मी तुमच्यासारखा खेड्यातला आहे, खेड्यातून आलो आणि खेड्यातून आल्यानंतर या गोष्टी मला अशा वाटल्या. आणि हेच जे काम आहे मी ज्या पद्धतीने घडलो, ज्या पद्धतीने मी करतो त्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी तुमच्यासारख्या महिलांना जे काही ज्यांना उद्योगात यायचं आहे त्या लोकांना उद्योजक करण्यासाठी प्रयत्न करतो. आता माझ्या तुमच्या काही समस्या असेल, कुणाचे प्रश्न असतील ते बिनधास्तपणे विचारा. आता रोलची किती केली आहे मला सांगतो. हा प्लेन रोल आहे, ठीक आहे ना, हा प्लेन रोल आहे. एक याच्यात ते प्रिंट दिसली का तुम्हाला, तर या रोलवर आपलं समजा आपलं जर प्रिंट जर करायचं असेल तर आपलं तुमचं जो काही ब्रँड असेल, जो काही लोगो असेल, जी काही डिझाईन असेल ती बनवलेली आणि त्यामध्ये जे काही कलर असतील या सगळ्या कलरवर आपलं काय करतं तर इथून आपल्याला रोल आपल्याला तयार करतो. तर त्या खाली बघा इथं सिलेंडर लावलेले खाली, इथं खाली सिलेंडर आहे. हे सिलेंडर लावल्यानंतर हा रोल चालू होतो, बरोबर आहे. आणि त्याच्यावर ह्या सगळ्या ऑटोमॅटिक प्रिंट होत चालते. प्रिंट झाल्यानंतर जो कलर असेल तो ऑटोमॅटिक त्या ठिकाणी कलर येतो. आता ही जी 8 पॅनल आहेत बघा,
सिलेंडर त्या ठिकाणी लावलेला आहे. हो ऑटोमॅटिक आणि फायनल पूर्ण काय होईल या ठिकाणी आपला तुमचा जो रोल आहे हा रोल या ठिकाणी फायनल आता इथं हा रोल प्रिंट झाल्यानंतर याचा टप्पा काय सेकंड टप्पा हे समोर मशीन दिसते का त्या मशीनवर आपण काय करतो त्याला लॅमिनेशन करतो बरोबर आहे काय करायचं त्याला लॅमिनेशन करतो म्हणजे पाणी लागलं काही झालं की आपलं तो काय काम करायचं तुमच्याकडे एवढी मशीन नसेल मग तुम्हाला घरी जर काम करायचं मॅन्युअली तर या मशीनवर तुम्हाला काय करतात त्याच्या पाऊस जे आहेत ना त्या तुम्हाला सिंगल मध्ये कट केल्या जातात ही फायनल कृती आहे म्हणजे याची आता आता सिंगल आहे बघा आता ह्या अशा सिंगल जर पीस असेल तर ही तुम्हाला घरी काय करता येते म्हणजे तुमचं प्रोडक्ट तुमचं ब्रँड तुमची पॅकेज सगळं काही म्हणजे तुम्हाला घरी सुद्धा काम करता येते ही मशीन फार महत्त्वाची म्हणजे तुम्हाला किती आहे आता खरी उद्योगाची सुरुवात म्हटलं तर आपली ही आहे काही सांगायची गरज नाही खरी पॅकिंगची सुरुवात ही आहे की नाही त्याच्यानंतर ती थोडीशी तुला पुढं जायचं म्हटलं ही मशीन घ्यायची आहे की नाही आणि त्याच्यानंतर अंतिम स्टेजला मग ह्या मशीन घ्यायची पॅकिंग सुरुवात आपली खरी म्हणजे ॲक्च्युली या मशीनची आहे बरोबर आहे आता तुम्ही तर इथून करू पण मी इथून नाही केली मी मेणबत्तीकडून सुरुवात केली बघा मेणबत्तीनंतर ही मशीन आली या मशीननंतर ही दुसरी मशीन आली आणि या मशीनच्या नंतर फायनल केलं जेव्हा आपण मोठं होणार आहोत जेव्हा आपल्याकडे चांगल्या प्रकारचा पैसा येईल भांडवल येईल आपल्या ऑर्डर वाटतील तेव्हाच आपल्याला त्या म्हणजे आपण मोठं आपल्या मिनिटामध्ये किती नंतर तर आपण हळूहळू सुरुवात अशीच करा ही डॅशबोर्डिंग पण आपलं म्हणजे ऑटोमॅटिक आपण करून घेतले नाही त्याच्या क्वांटिटीवर आहे क्वांटिटीवर आहे कमीत कमी मला असं वाटतं की 25,000 ते 30,000 व्हिडिओ टाका हो तुमच्यासाठी मशीन आणायचं मशीन ही कशाची मशीन आहे छोटे पाऊस पाहिजे आता हां दाखवले होते ना त्यासाठी याचं समजलं